दैनंदिन ओपीडीमध्ये व कमेंटमध्ये लोक खूप विचारतात की मणक्यांचे ऑपरेशन होऊन देखील पायातील मुंग्या आणि आपला त्रास कमी होत नाहीये, त्याचे कारण काय? तर या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. मणक्यांचे ऑपरेशन जरी झाले तरी काही दिवस काही लोकांमध्ये सिम्पटम्स जाणवले जातात, जसे की मुंग्या, बधिरपणा आणि दुखणे आणि किंबहुना काही लोकांना कमजोरी. तर याचा अर्थ आपली सर्जरी फेल झाली आहे का? ते आहे अजिबात नाही. काही फॅक्टर्स पेशंट रिलेटेड, डॉक्टर रिलेटेड आणि आजाराशी रिलेटेड हे या कारणांचं म्हणजे ह्या सर्व प्रॉब्लेम्सचं कारण असू शकतात. तर आपण जाणून घेऊयात. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर स्पाइन सर्जरीनंतर मुंग्या का होतात याचं उत्तर या प्रश्नामध्येच आहे. स्पाइन सर्जरीच्या आधी देखील आपण जेव्हा आपल्याला त्रास एवढा जास्त प्रमाणात होतो, मुंग्या, पायांमध्ये कळ लागणे, स्लिप डिस्क, शियाटिका, जेव्हा हे सर्व आजार एका विशिष्ट लेवलला जातात त्याच वेळेस आपल्याला सर्जन किंवा डॉक्टर, स्पाइन मणक्यांचे डॉक्टर आपल्याला ऑपरेशन सांगतात. तर जेव्हा आपण ऑपरेशन करतो त्यावेळेपर्यंत आपली नस किंबहुना खूप वर्षांपासून दबलेली असते किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून ती या लेवलपर्यंत येते की आता त्याला सर्जरीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तर आपण अशा पॉईंटवर आल्यानंतर जर सर्जरी केली आणि नस मोकळी केली तर त्याचा 24 तासातच लगेच आपल्याला पूर्ण 100% मुंग्या म्हणा किंवा त्याचा त्रास लगेच कमी होणे पॉसिबल नाही आहे, कारण की हे एक बॉडीची हिलिंग प्रोसेस आहे. तुम्हालाही माहिती आहे, कुठेही जर जखम किंवा इजा झाली तर ती जखम भरून यायला काही कालावधी, विशिष्ट वेळ द्यावा लागतो. किंबहुना जर आपण शरीराला टाके जरी टाकले ते त्याने देखील हिलिंगला प्रोसेस होते, वेळ लागतो. ते टाके देखील थोडे दुखतात. तसेच नर्व्सचे आहे. नर्व्स म्हणजे हे करंट घेऊन जाणाऱ्या केबल्स असतात आणि जेव्हा आपण ते मोकळ्या करतो ऑपरेशनमध्ये तेव्हा त्याच्यावर जो त्याचा आउटर कवरिंग, ज्याला आपण नर्व शीथ म्हणतो, ती शीथ जी डॅमेज झालेली असते मणक्यांच्या आजारांमध्ये, जसे स्लिप डिस्क, फ्रॅक्चर, लिस्थेसिस, स्पॉन्डिलोसिस, याच्यामध्ये जेव्हा ते डॅमेज होते त्याची रिकव्हरी होण्यासाठी एक विशिष्ट कालावधी बॉडी घेते. काही लोकांमध्ये ती रिकव्हरी चांगली होते, जसे यंग एज आणि ज्याला शुगर BP नाही आहे त्यांना 80 to 90% त्रास पहिल्या आठवड्यातच जाणवतो. मोकळा झालेला आहे आपला पाय, आता बधिरपणा पूर्णपणे जाऊ शकतो अशा लोकांमध्ये. पण ज्यांना शुगर आहे, ज्यांचं वय जास्त आहे, अशा पेशंट्समध्ये एक 10 ते 20% मुंग्या, बधिरपणा, जडपणा किंवा वीकनेस हा काही कालावधी, जसं 3 to 6 मंथ्सपर्यंत जातो आणि त्यानंतर हळूहळू तो रिकवर होतो. त्यामुळे आपल्याला ऑपरेशन झाल्यानंतर एक 3 ते 6 महिने कालावधी हा रिकव्हरीला द्यावाच लागतो, कारण की ऑपरेशनच्या आधी आपण इतका वेळ त्यामध्ये घातलेला असतो की आपण त्या आजाराला दुर्लक्ष करून किंवा ऑपरेशनच्या भीतीमुळे आपण ऑपरेशन न करता होईल तेवढ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण घेऊन या पॉईंटवर येतो की ती नस एवढी डॅमेज असते की तिला रिकव्हरीला आपल्याला स्वतःहून 3 ते 6 महिने देणे अत्यंत गरजेचे असते. भरपूर लोकांना हा प्रश्न असतो की स्पाइन सर्जरीनंतर नर्व रिकव्हरी एवढी स्लो का होते? हे नर्व रिकव्हरी म्हणजे ही एक करंट घेऊन जाणारी एक तार असते आपल्या शरीरातली, तिची रिकव्हरी आणि तिची डॅमेज हे दोन वेगवेगळे घटक आहेत. तिची जर डॅमेज झाली असेल, ती जर पार्शियल डॅमेज असेल तर रिकव्हरी लवकर होईल. उदाहरणार्थ, जर आपल्याला आजार 6 महिन्याच्या आत आपण त्याची ट्रीटमेंट घेऊन ऑपरेट जर करून घेतले, अशा लोकांमध्ये नर्व रिपेअर आणि रिकव्हरी फास्ट बघायला भेटते. आणि काही लोकांमध्ये वर्षानुवर्षापासून मणक्यांचा त्रास असतो आणि ते लोक अंगावर काढत असतात. अशा लोकांमध्ये मात्र आपल्याला नर्व रिकव्हरीला वेळ लागतो. तर जे बधिरपणा, जडपणा, पायांमध्ये असलेल्या मुंग्या हे हळूहळू रिकवर होतात, पण त्या 100% खात्रीशीर होतात. काही लोकांमध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, थायरॉईड, ओबेसिटी, वजन वाढ आणि वय, या जेव्हा हे सगळे घटक असतात त्या लोकांमध्ये नर्व रिकव्हरी ऑटोमॅटिकली स्लो होते. आणि याचा अर्थ असा आहे का की ती फेल होईल? नाही, तुम्हाला देखील ते सक्सेसच होणार आहे, पण त्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. स्पाइन सर्जरीनंतर कोणते सिम्पटम्स धोकादायक असू शकतात? थोड्याफार प्रमाणात मुंग्या असणे कॉमन आहे. आपल्याला पहिल्यापेक्षा जर त्रास कमी होत असेल, पहिल्यापेक्षा त्रास, मुंग्या जर कमी जाणवत असेल तर ते चांगलंच आहे. पण खालील काही लक्षणं जर आपल्याला आढळले तर आपण त्वरित आपल्या ऑपरेट केलेल्या डॉक्टरांकडे व्हिजिट केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर बधिरपणा किंवा मुंग्या वाढल्या किंवा त्या असह्य होत असतील, पायामध्ये कमजोरी वाढली असेल, कमरेच्या एकदम तीव्र वेदना जाणवत आहेत जेणेकरून आपल्याला झोप देखील येत नाही आहे
आणि आपल्याला पूर्वी ऑपरेशनच्या आधी असलेल्या त्रासापेक्षा जर त्रास वाढला तर याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि अर्जंट आपल्याला डॉक्टरांची भेट घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष करू नका. ऑपरेशन नंतर काही लोकांमध्ये शुगर असलेल्या पेशंट्समध्ये इन्फेक्शन होणे खूप कॉमनली बघितले जात होते, पण आपण जर प्रॉपर अँटीबायोटिक आणि चांगल्या काळजी घेतली तर आपल्याला हा त्रास होणार नाही. स्पाईन सर्जरीनंतर पेशंट्स कोणती मोठी चूक करतात? आपल्याला आजच्या काळामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी म्हणजेच एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमध्ये पेशंटला विदाउट टाका म्हणजे एका टाक्यामध्ये जेव्हा आपण 6 मिलीमीटरच्या छिद्रात ऑपरेट करतो तर अशा पेशंट्सला पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये पेन देखील होत नाही आणि जेणेकरून पेशंट मग आपला त्रास पूर्णपणे कमी झाला आणि आपण बरे झालो या अनुषंगाने वजन उचलतात, बाईक चालवतात आणि प्रॉपर रिकव्हरी प्रोटोकॉल फॉलो न करून बाहेर फिरणे, पायऱ्या चढणे, उतरणे, खाली मांडी घालून बसणे अशा बऱ्याचशा गोष्टी करतात. हे जर आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा डॉक्टरांनी रिकव्हरी सांगितली ते जर न करता आपण केलं तर आपल्याला जो मणक्याचा ज्याच्यासाठी आपण ऑपरेशन केलं आहे किंवा तो त्रास परत देखील होऊ शकतो. याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. रिकव्हरी फास्ट करण्यासाठी काय करायला पाहिजे? ऑपरेशन झाल्यानंतर रिकव्हरी फास्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्टरांनी सांगितलेले प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजे. डाएट चार्ट फॉलो केला पाहिजे. त्यानंतर ज्या बेसिक एक्सरसाइजेस डॉक्टरांनी सांगितल्या त्या करायला पाहिजेत. ॲबनॉर्मल बेंडिंग टाळली पाहिजे. मोटरसायकल किंवा खाली बसणे काही कालावधीसाठी टाळले पाहिजे. त्यानंतर आपण चलताना, पायऱ्या उतरताना आपल्या पोश्चरचा आणि बसताना आपण उठताना पण त्याच्यावरती ऑपरेशनच्या जागेवर ताण पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि प्रॉपर फिजिओथेरपिस्टच्या मदतीने एक रिकव्हरी प्रोटोकॉल बनवून त्या एक्सरसाइज नियमित फॉलो केल्या तर आपल्याला ऑपरेशन नंतर त्रास होणार नाही याची आम्ही खात्री देतो. तर स्पाईन ऑपरेशन्स हे आजच्या काळात काही गंभीरतेने घेणारे दखल म्हणजे जसे की ऑपरेशन्स केल्याने आम्ही एका ठिकाणी झोपून राहू. आधीच्या काळात जसे मणक्यांच्या आजारांचे जे सक्सेस रेट होता त्यापेक्षा आता मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये जसे की एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आहे याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली सक्सेस रेशो खूप चांगला आहे. दुसऱ्याच दिवशी पेशंट आपल्या कामावरती किंवा दुसऱ्याच दिवशी पेशंट वॉकिंग करून घरी जाणे, प्रॉपर त्यांच्या त्रासापासून ते वेदनामुक्त होणे. कितीतरी पेशंट्स आहेत ज्यांना हा फायदा झाला आहे. आणि बेसिकली ऑपरेशन झाल्यानंतर थोडाफार त्रास जसे मुंग्या म्हणा, बधीरपणा म्हणा राहणे साहजिक आहे. त्याला घाबरून जाऊ नका आणि आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी याला घेणे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण हाच विचार करत राहिला की आपलं ऑपरेशन झालं आहे आणि अजूनही ते बरंच होत नाही आहे, थोडा त्रास आहे, ह्या अँक्झायटीमधून एक निगेटिव्ह हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि जेणेकरून आपल्या मनावरती व बॉडीमध्ये त्याचा विपरीत परिणाम जाणवला जातो. तर पॉझिटिव्ह राहा. प्रत्येक आजाराला उपचार आहे. मणक्यांशी रिलेटेड आजारांची ट्रीटमेंट खूप अद्ययावत झालेली आहे. सक्सेस रेशो देखील पूर्णपणे इम्प्रूव्ह झालेला आहे. ऑपरेशन्स केल्यानंतर तुम्ही नॉर्मल होताल याची आता शक्यता आणि शाश्वती भरपूर डॉक्टर्स देतात. तर प्रॉपर सुपर स्पेशलिस्ट स्पाईन सर्जनकडे दाखवून आपल्याला असलेल्या मणक्यांच्या आजारांची ट्रीटमेंट घेणे आणि जर गरज पडली तर ऑपरेशन करून घेणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गरजू आजूबाजूच्या पेशंट्सपर्यंत हा पोहोचवा. ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा ज्यांना करायचं आहे त्यांना हे सर्व खूप मदतीचे ठरेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.